छत्रपती संभाजीनगरमधून जालना रोडवरील 7 पेट्रोल पंपांवरील साठा हा संपलाय। छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील पेट्रोल पंपांवर त्याच्यामुळे आता मोठी गर्दी झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। छत्रपती संभाजीनगरमधल्या जालना रोडवरील 7 पेट्रोल पंप आहेत आणि या 7ही पेट्रोल पंपांवरील साठा जो आहे तो संपलेला आहे। त्यामुळे वाहन चालकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। संजय सरोदे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संजय, नेमकं काय घडतंय, काय माहिती दिली जाते? नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकता की आज छत्रपती संभाजीनगरमधील हा जालना रोड आहे आणि या रोडवर जवळपास 10 ते 12 पेट्रोल पंप आहेत, परंतु बऱ्याच पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागलेले आहेत। तर जेमतेम 2 ते 3 पेट्रोल पंपावर आता सध्या पेट्रोल उपलब्ध होत आहे। या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी किंवा डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या, जवळपास 1 किलोमीटर ही मागे रांग लागलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक पेट्रोल मिळवण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत आहेत। खरं तर पुरवठा विभागाने असं सांगितलं होतं की दुचाकी चालकांना 200 रुपयाचं पेट्रोल आणि 4 चाकी धारकांना 2000चं डिझेल किंवा पेट्रोल दिलं जाईल, परंतु कुठल्याही पेट्रोल पंपावर आता स्टॉक उपलब्ध नसल्यामुळे या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला गर्दी बघायला भेटू शकते आणि ही रांग जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आहे। अशाच प्रकारचं हे वातावरण राहिलं तर रात्रभर ही रांग या ठिकाणी असेल आणि या पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलं तर जवळपास शहरातल्या जो मुख्य रस्ता आहे जालना रोड, या सर्व पंपावरील पेट्रोल संपल्याचं चित्र काही तासात आपल्याला दिसू शकतं, परंतु सध्या तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी रांगा बघू शकतात आणि नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपण बघू शकतो। नक्कीच धन्यवाद संजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे। आपल्याकडे जेवढा दररोजचा शिलिंग स्टॉक आहे तेवढा आपल्याकडे दररोज येत आहे आणि तेवढा उपलब्ध होत आहे आणि प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा पण जास्त झाली की बंद होणार आहे। तर असं कुठलीही बंद होणार नाही। आपल्याकडे आजही 30% डिझेल पेट्रोल शिल्लक आहे आपल्याकडे आहे। आजचा स्टॉक पण आपल्याकडे येणार आहे, जेणेकरून आपण 40 ते 42% दररोजच्या आपल्या उपलब्ध प्रमाण आपल्याला उपलब्ध होऊन जाईल। तसंच गॅसचा आहे, गॅसचा आपल्याकडे 1 दिवस ते 1.5 दिवस आपल्याकडे स्टॉक येत असतो। किती स्टॉक आहे आता सध्या शहराच्या अनुषंगाने? 20,130 दररोज आपल्या जिल्ह्यामध्ये येत असतो। शहराच्या अनुषंगाने 12-13 हजार सिलेंडर शहरामध्ये वाटत असतो आपण, तर तेवढा स्टॉक डेली येत आहे। आपल्याकडे आजही 1 दिवसाचा स्टॉक शिल्लक आहे, आजचा दिवस सोडून उद्याच्या दिवसासाठी। त्यामुळे तिथेही नागरिकांनी कुठलीही अफवेला बळी पडण्याची गरज नाही।